खासदारकीची शपथ घेताना ओवेसी यांनी केलेल्या जयघोषावरून आता वाद निर्माण झालाय। भाजपच्या राम कदम यांनी ओवेसींची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे। तर सरकारची पॅलेस्टाईन संदर्भात भूमिका काय ते आधी सांगा आणि ओवेसी चुकले असतील तर कारवाई करा, असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। श्रीमान ओवेसी यांनी भारताचा जय जयकार केला पाहिजे अशी अपेक्षा, पण कोणाचा जय जयकार करतात? इतर राष्ट्रांचा। काय कारण? तुम्ही खायचं या देशाचं, मोठं या देशात व्हायचं आणि खासदार झाल्यावर तुम्हाला मायभूमीची आठवण न येता जर इतर राष्ट्रांची आठवण येत असेल तर त्याच राष्ट्रात जाऊन राहा। कुणी अडवलं तुम्हाला? ओवेसी यांनी अनेक राष्ट्रभक्तांचा अपमान केलाय, त्यांची खासदारकी रद्द झालीच पाहिजे। पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं हा गुन्हा आहे का? पॅलेस्टाईनच्या बाबतीत सरकारचं धोरण काय आपल्या भारत सरकारचं ते आधी स्पष्ट करावं। पॅलेस्टाईनमध्ये मानवतेचा संहार होताना आम्ही पाहतो। मी त्यांच्या कृतीचं समर्थन करत नाही कोणाच्याही। जर काही ओवेसींकडून चूक झाली असेल तर मग सरकारने कारवाई करावी ना। पण मी तुम्हाला सांगतो, पॅलेस्टाईनमध्ये ज्या पद्धतीनं नरसंहार आजही सुरू आहे त्याच्यावरती जगाला चिंता आहे, युक्रेनमध्ये आणि पॅलेस्टाईनमध्ये दोन्ही ठिकाणी।